जय मल्हार. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा आणि माझं बाळ राज. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, है ना राज? व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला लक्षात येईल. तसं तर लक्षात आलंच असेल, राजने थोडक्यामध्ये तुम्हाला हिंट दिलेली आहे आम्ही कुठे चाललो ते. तर आता तुम्हाला तर लक्षात येतच असेल, आपण जातो गोलाई साईडला जातो हे खरं आहे, पण नेमकं कुठे जाणार आहोत आणि कशासाठी जाणार आहोत हे तुम्हाला काही क्षणामध्ये लगेच लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही क्षण तरी काही मिनिट तरी हा व्हिडिओ पूर्ण वॉच करावाच लागेल. आणि वॉच करतच तुम्हाला याच यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन ब्लॉग पाहायला भेटतील. आणि माझ्या आणि राजच्या गप्पा गोष्टी, गमती जमती तशाच गप्पा गोष्टी सुद्धा तुम्हाला आमच्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर आपण आत्ता आलो छत्रपती शिवाजी चौकामधून वरच्या साईडनी आलेलो आहोत. आणि खूप सारी तिथे गर्दी काही नव्हती आज, कारण प्रत्येक वेळेस ना तिथे ट्रॅफिक वगैरे काहीतरी खालच्या बाजूला असते जेव्हा आपण वरती पुलावरून जात असतो तेव्हा. पण आज काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे आपल्याला तिथून फास्ट येता आले. तर थोडक्यामध्ये आपण जुन्या लातूरमध्ये आलो तसं सुद्धा म्हणू शकतो बरं का. आता तुम्हाला लक्षात आलं असेल इथला थोडाफार एरिया पाहून की नेमकं आपण कुठे आलो. तर आता सध्या आहे चंपाषष्ठी, हे तुम्हाला माहितीच आहे. ते महोत्सव कुठे असतो, काय असतो आणि जास्त प्रमाणामध्ये कुठे लातूरमध्ये मनवला जातो, कुठे काय मंदिर आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूर हे आहे लातूरमध्ये. आणि प्रत्येक महोत्सव इथं खंडोबाचा साजरी केला जातो. आम्ही आलो तर त्या मंदिरमध्ये. काही गप्पा तुम्हाला मी पुढे मारते. तर नेमकं हे मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. लातूरच्या खंडोबा गल्लीमध्ये हे मंदिर आहे. म्हणजेच इथे खंडोबाचं मंदिर आहे म्हणून या गल्लीला, म्हणजेच या एरियाला इथे खंडोबा गल्ली असं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही कधीही लातूरमध्ये आलात तर हे मंदिर तुम्ही बघू शकतो. खूप छान असं हे मंदिर आहे. आम्ही दरवर्षी इथे जातच असतो. तर सट असते आणि सटच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठी असते आणि त्या दिवशी इथं तळी वगैरे उचलले जाते आणि खूप मोठा असा कार्यक्रम होतो. लातूरमधले प्रत्येक जण तर इथे जातच असतात, पण बाहेरगावचे सुद्धा, म्हणजेच लातूरच्या बाहेरचे सुद्धा जे खेडेगावचे वगैरे असतात, ज्यांना माहिती असतं ना हे मंदिर वगैरे इथे कार्यक्रम आहे, तर खूप दूर सुद्धा इथे येत असतात. तसंच प्रसाद म्हणून दरवर्षी इथं लाडूचा प्रसाद वगैरे ठेवला जातो आणि तसंच महाप्रसाद म्हणून इथं जेवणाचा सुद्धा कार्यक्रम असतो. तर खूप दूरून हे महाप्रसादासाठी आणि या मंदिराच्या कार्यक्रमासाठी खरं तर इथे येतच असतात. तर तुम्ही सुद्धा जवळपास कधी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा एका तरी वर्षी एकदा येऊन नक्की बघा. तर आजच्या दिवशी ना खंडोबाला वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी वगैरे आणि बाजरीची भाकरी याचं नैवेद्य दाखवलं जातं.
तसेच तुम्हाला माहिती आहे नवरात्रीच्या 9 दिवसाच्या देवीला जेव्हा मी गोलाईच्या देवीला दर्शनासाठी वगैरे जाते आणि तिथे सुद्धा परडी वगैरे भरत असतो, तर तसंच आम्ही इथे सुद्धा दरवर्षी परडी भरण्यासाठी तसंच नैवेद्य सुद्धा घेऊन जात असतो. तर इथे बाजूला परडी सुद्धा भरायचं असतं. तर आम्ही इकडे परडी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर मग गेलो तर आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे घेण्यासाठी. तर रात्री तर नेहमीच लुडबुड वेगळी काहीतरी चालू असते. तुम्हाला माहिती लाडूचा प्रसाद म्हटलं की लहान मुलांना खूपच आवडतो आणि बाहेर कुठे गेलो तर वेगळं काहीतरी दिसलं तर मग त्यांची धिंगामस्ती काही सांगूच नका. आणि इथे थोडेसे गाणे वगैरे लागले होते आणि काय लागले होते, कशी मोज मजा मस्ती केली ना तुम्हाला पुढं समजेल. तर इथे बघा मंदिरमध्ये वगैरे जाऊन आलो, परडी वगैरे धरली आणि त्यानंतर होता रातचा वाटतं की मम्मा मी नारळ फोडणार आहे. मग घेतला राजू नारळ आणि सगळ्यांचं बघून लागलं त्याचं पण फोडायला मन. परड्या तर भरल्याच जातात पण त्यासोबत असतं तिथं कोटंब वगैरे, खंडोबाचं असतं कोटंब, ते तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजेच ते नैवेद्य वगैरे जे मी म्हणलं ना, ते नैवेद्य पण त्यामध्ये भरायचं असतं आणि परडीसुद्धा भरायची असते पिठाची मिठाची वगैरे. तर हे सगळं झाल्यानंतर होता मग सर्वात शेवटी म्हणजे महाप्रसाद. तर महाप्रसादामध्ये खूप स्वादिष्ट असा महाप्रसाद होता आणि कसाही असेल तर प्रसाद तर मला घ्यायला नेहमी आवडतो बरं का. तर मग तिथे महाप्रसाद होता. दरवर्षी असते गव्हाची खीर वगैरे, लाडूचा प्रसाद तर प्रसाद म्हणून देतच असतात, पण खीर हे ना प्रत्येक वर्षी तिथे असते म्हणजे असते. तर गव्हाची खीर वगैरे आणि मस्त असं भात ते सगळं काही तुम्हाला होतं. आणि प्रसाद म्हणून काय तर प्रसाद मिळणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. प्रसाद काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला प्रसाद भेटला का ते सर्वात जास्त मला महत्त्वाचं वाटत असतं. आणि मला नेहमी कुठल्याही मंदिरमध्ये जाऊन प्रसाद वगैरे घ्यायला खूप आवडतो. तसंच राजला सुद्धा आता खूप आवडत आहे. मम्मा तिथे प्रसाद आहे का, जे बाप्पा आपल्याला गम्मा खायला देणार आहे का, आपण तिथे जायचं आहे का, हे नेहमी त्याचं असतं. जर कुठल्या मी मंदिरला जायचं असं जर म्हटलं आणि तिथे मंडप वगैरे असेल असं काही, तर तेव्हा माहितीच असतं की त्याला मम्मा तिथे गम्मा भेटणार आहे, जेवण करायला आपल्याला जायचंय का. कारण लहान मुलांना तेच पाहिजे असतं, जेवण तर करत नाहीत, तिथे जात तर नाहीत, पण त्यांना प्रसाद वगैरे म्हटलं आणि असं काहीतरी वेगळं पाहायला वगैरे म्हणलं की ज्या सर्वात जास्त असतं जायची खुशी. तर मग इथे बघा घोडे वगैरे किती छान असे सजवलेले होते. राजचं काय नजर तिथून हटतच नव्हती, सतत त्यांच्याकडे बघत होता आणि सांगत होता हे किती छान दिसत आहे, ते किती छान दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत छोटे छोटे मुलं सुद्धा होते, ते सुद्धा इथे सर्व बघून खूप एन्जॉय आणि खूप छान असं वाटत होतं त्यांना. तर खंडोबाचे तिथे गाणे वगैरे लावलेले होते आणि रातचा आरडाओरडा म्हणजे नेमकं काय होतं माहिती का, गाणे वगैरे लावलेले होते. कशाचे आहे तिथे बाजूला सर्वजण म्हणत होते. तो पण बोलत होता मम्मा जे बाप्पा ह्याच्यावर बसतात का, याच्यावर बसून वगैरे जातात का. खंडोबाची काठी
हं.